नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज। मैं जिया यादव। तो चलिए हिंदी खबरें देखते हैं विस्तार से। नागपुर में मंगलवार को पूर्व केंद्रीय मंत्री विलास मुत्तेवार के घर हुई बैठक में संसदीय सीट से कांग्रेस के उम्मीदवार के रूप में पार्टी के शहरा अध्यक्ष एवं विधायक विकास ठाकरे के नाम पर मंगलवार को वरिष्ठ नेताओं ने एकमत से मुहर लगाई गई। पूर्व केंद्रीय मंत्री विलास मुत्तेवार के घर हुई बैठक में पूर्व मंत्री सतीश चतुर्वेदी ने ठाकरे के नाम का प्रस्ताव रखा, जिसका पूर्व मंत्री नितिन राउत ने अनुमोदन किया। बैठक में एकमत से हुए इस फैसले की जानकारी प्रदेश कांग्रेस एवं अखिल भारतीय कांग्रेस कमेटी को दी गई। बैठक में मुख्य रूप से नितिन राउत, सतीश चतुर्वेदी, विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, अतुल कोटेचा एवं अन्य उपस्थित रहे। कसं आहे की ही निवडणूक देशासाठीच महत्वाची आहे आणि ज्या तऱ्हेने या 10 वर्षामध्ये या मोदींनी आणि त्यांच्या सरकारने देशामध्ये जे अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत, देशाची दिशा बदललेली आहे आणि सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे, युवक त्रस्त झालेला आहे, महिला त्रस्त झालेला, महिलांवर अत्याचार होऊन राहिलेले आहे, बेकारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे आणि त्या दृष्टीने सदैव हा बालेकिल्ला राहिलेला हा नागपूर मतदारसंघ चुकीच्या मनमुटावामुळे, छोट्याशा मतभेदामुळे जर इथे काँग्रेसचा कार्यकर्ता विखुरलेला असेल आणि त्यामुळे जर पराभव होत असेल तर आता ते टाळून आम्ही सगळे लोक एकत्र आलेलो आहोत आणि हा निर्धार केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा नागपूरचा आपला हा जो बालेकिल्ला आहे तो पुन्हा आपल्याला प्रस्थापित करायचा आहे, तो वापस घ्यायचा आहे, इथे आपला उमेदवार विजयी करायचा आहे, जिंकून आणायचा आहे आणि त्या जिद्दीने आम्ही सगळे लोक इथे एकत्र आलेलो आहोत आणि त्यावर चर्चा चाललेली आहे आणि आता 2-3 दिवसापासून आमचा जोरदार प्रचार सुरू होणार। तुम्ही उमेदवार कोण असेल या बाबतीत काही चर्चा झाली नाही, आता कसं आहे की आम्ही तर ते सांगणार नाहीये, पण आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही जो उमेदवार द्याल, जे आम्ही आमच्याकडून त्या लोकांना जे सूचना दिल्या त्यांनी आमच्याशी वार्ता केल्या, काल मिटिंग झाली, याच्यापूर्वी मिटिंग झाली, पण काय वातावरण नसतं, तो उमेदवार आला आणि आम्ही जर एकत्र नसलो तर काय करणार आहे? गटातटामध्ये जर विखुरलेला आहोत तर पराभव होईल, तो टाळण्याचं आम्ही पहिले काम केलेलं आहे आणि ते सर्व एकत्र येऊन आता एक दिलाने, जिद्दीने, एकजूटपणे आम्ही आता या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि लोकांना चालेल असाच उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे। मला वाटतं की याच्या आधी मी सांगितलेलं आहे की निवडणुकीची तयारी करण्याची जबाबदारीच माझी आहे शहर अध्यक्ष म्हणून, आणि ती तयारी पूर्ण करून चुकलो आहो। प्रचाराला आम्ही लागणार आहे, आमचं काम चालू आहे। आता उमेदवार निवडीबाबत आमचे वरिष्ठ ज्यांना निवडणुकीचा अनुभव आहे, 7दा 4दा 5दा सगळे लढलेले तिन्ही आमचे दिग्गज नेते इथे आहेत आणि आम्ही इथे कशी काय व्यूहरचना लढायची, कोण उमेदवार द्यायचा या संदर्भात आता चर्चा चालू आहे आणि मला वाटते की चांगला उमेदवार देण्यासंदर्भी निर्देश आमचे तिन्ही नेते आम्हाला देतात।